नमस्कार. कधी विचार केलाय का की एखादं शांत, दुर्लक्षित वाटणारं ठिकाण अचानक गुंतवणुकीसाठी सगळ्यांच्या नजरेत कसं काय येतं? आज आपण नेमकं हेच समजून घेणार आहोत. आणि यासाठी चाकणच्या उदाहरणापेक्षा दुसरं चांगलं उदाहरण असूच शकत नाही. तर मूळ प्रश्न हाच आहे. असं नेमकं काय होतं की एखादं शांत उपनगर अचानक गुंतवणुकीचं केंद्र बनून जातं? खरं तर यामागे काही ठरलेली सूत्र असतात. एक विशिष्ट पॅटर्न असतो आणि आज आपण चाकणच्या बाबतीत तोच पॅटर्न समजून घेणार आहोत. चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया. आपलं लक्ष आहे पुण्याच्या पश्चिमेला वसलेल्या चाकणवर. आज हे ठिकाण एक वेगाने उदयास येणारं रिअल एस्टेट हॉटस्पॉट म्हणून ओळखलं जातंय. चाकणची खरी ओळख आहे ना, ती त्याच्या दुहेरी भूमिकेत आहे. म्हणजे बघा, एका बाजूला हा एक प्रचंड मोठा इंडस्ट्रीयल बेल्ट आहे, जिथे मोठमोठ्या कंपन्या आहेत. आणि याच कंपन्यांमुळे काय होतं, तर नोकरीच्या संधी निर्माण होतात. आणि याच संधींमुळे इथे घरांची मागणी इतकी वाढली आहे की हे एक निवासी केंद्र म्हणूनही तितक्याच वेगाने विकसित होते. आता बघा, कोणत्याही भागाच्या विकासाचा पाया म्हणजे तिथल्या पायाभूत सुविधा, बरोबर? आणि चाकणच्या यशामागचं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे इथल्या एकदम भक्कम भौतिक आणि सामाजिक सुविधा. आणि पायाभूत सुविधा म्हणजे फक्त मोठमोठे रस्ते नाहीत. नाही, तर रोजच्या जगण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या इथे अगदी हाकेच्या अंतरावर आहेत. चांगल्या शाळा, बाजारपेठा, दवाखाने, बँका ह्या सगळ्या सुविधांमुळे इथे राहणं खूपच सोयीचं झालं आहे. आता सुविधा तर आहेत, पण तिथे पोहोचायलाही सोपं हवं ना. आणि इथेच पब्लिक ट्रान्सपोर्टचा मुद्दा येतो. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या म्हणजे आपल्या एसटी बसेस आणि पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या म्हणजेच PMPML बसेस यांचं जाळं इतकं चांगलं आहे की स्थानिक आणि शहरांतर्गत प्रवास अगदी सहज आणि सोपा होऊन जातो. बरं, पायाभूत सुविधा तर झाल्या, पण विकासाला खरी गती कोण देतं? तर त्याचं इंजिन. आणि चाकणच्या विकासाचे असे दोन मुख्य इंजिन आहेत. पहिलं म्हणजे जबरदस्त कनेक्टिव्हिटी आणि दुसरं म्हणजे त्यामुळेच निर्माण झालेल्या नोकरीच्या प्रचंड संधी. फक्त विचार करा, नाशिक-पुणेसारखा महत्त्वाच्या हायवेवर पोहोचायला इथून फक्त 15 मिनिटं लागतात. शहराशी असलेली ही कनेक्टिव्हिटी खरंच खूप महत्त्वाची ठरते. आणि एवढंच नाही, देशाच्या आर्थिक राजधानीला जोडणारा मुंबई-पुणे महामार्ग तो सुद्धा इथून फक्त 20 मिनिटांच्या अंतरावर आहे. याचा अर्थ काय, तर देशातील दोन मोठी आर्थिक केंद्र थेट आवाक्यात येतात. आणि समजा शहराबाहेर किंवा देशाबाहेर जायचं असेल तर पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट फक्त 28 किलोमीटरवर आहे आणि चाकण आळंदी रस्त्यामुळे तिथे पोहोचणंही आता खूप सोपं झालंय. तर मग ह्या सगळ्या उत्तम कनेक्टिव्हिटीचा थेट परिणाम कशावर झाला? अर्थातच रोजगारावर. चाकण MIDC, भोसरी MIDC, तळावदे IT पार्क ही सगळी मोठी मोठी रोजगार केंद्र इथून अगदी जवळ आहेत. आणि म्हणूनच इथे नोकरी आणि व्यवसायाच्या प्रचंड संधी निर्माण झाल्या आहेत. ओके, तर आपण आत्तापर्यंत सुविधा पाहिल्या, कनेक्टिव्हिटी पाहिली. आता या सगळ्या गोष्टी एकत्र जोडून पाहूया की चाकणमध्ये गुंतवणुकीचं हे गणित नेमकं कसं जुळून येतंय. आणि खरं तर हेच सूत्र सगळ्यात महत्त्वाचं आहे. कोणत्याही परिसराचा विकास आणि वाढ तिथे गुंतवणुकीची इच्छा निर्माण करते. चाकणच्या बाबतीत नेमकं हेच घडतंय. इथला जो वेगवान विकास होतोय ना, तोच गुंतवणुकीचं मुख्य आकर्षण ठरलं आहे. आणि ही विकासाची गाडी इथेच थांबणार नाहीये, हे लक्षात घ्या. भविष्यात प्रस्तावित असलेला रिंग रोड आणि नॅशनल हायवे 60चं रुंदीकरण यांसारखे मोठे प्रकल्प जेव्हा पूर्ण होतील ना, तेव्हा इथली कनेक्टिव्हिटी आणि विकास एका वेगळ्याच लेव्हलला पोचलेला असेल. तर मग जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न मागे उरतोच. आज आपण जे काही पाहिलं आणि भविष्यातले हे मोठे प्रकल्प लक्षात घेतले, तर विचार करा की चाकणच्या विकासाचा आलेख येत्या काळात किती वेगाने आणि कुठे जाऊन पोहोचेल याचा विचार करायला नक्कीच हवा.